Hello everyone. Exercise 9.1 रिलेशनशिप बिटवीन डिफरन्शिएबिलिटी अँड कंटिन्युटी हा पार्ट आपण पाहतोय आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा थोडासा अवघड आहे थोडासा, पण जसजशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं हा पार्ट तुम्हाला येत राहतो. त्यातला आपण 7th क्वेश्चन पर्यंत आपण लास्ट पिरियडमध्ये पाहिलं होतं. नाव क्वेश्चन नंबर 8 अँड 9. ठीक आहे, बघा. इफ एफ एक्स इक्वल्स फंक्शन काय दिलं बघा. इफ एफ एक्स इक्वल्स, तुम्ही प्रॉब्लेम वाचा सगळ्यांनी. if fx equals sin x minus cos x, sin x minus cos x, if x is less than or equal to pi by 2, equal to sign आहे आणि लेफ्ट हँड साइड अप्रोच पण आहे, is equal to 5x minus pi plus 1 if x is greater than pi by 2. x test the continuity and differentiability of f म्हणजे of function at x equals pi by 2. at x equals pi by 2 तुम्हाला differentiability as well as continuity चेक करायची. नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा differentiability चेक करूया. त्याचा फायदा काय असतो सांगतो. समजा डिफरन्शिएबल आहे असं आन्सर आलं की 100% कंटिन्युअस आहे, पण डिफरन्शिएबल नाही असं आन्सर आलं तर मग कंटिन्युअस आहे की नाही हे चेक करत बसावं लागतं. पण जर का डिफरन्शिएबल आहे असं म्हटलं की कसलाही न विचार करता 100% ते फंक्शन काय असतं, कंटिन्युअस. म्हणून सुरुवात करायची ती डिफरन्शिएबिलिटी करायची. ठीक आहे, आता पहिलं हेडिंग आपलं असणार आहे बघा, डिफरन्शिएबिलिटी DIFFER डिफरन्शिएबिलिटी ऍट x इक्वल्स पाय बाय 2. आपण पहिल्यांदा आपण लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह बघूया. काही बघा, राईट लेफ्ट हँड बघा, राईट हँड बघा, तुम्हाला जे पाहिजे बघा. एफ डॅश ऑफ ए मायनस हा आधी फॉर्म्युला लिहायचा. काय फॉर्म्युला आहे, लिमिट ॲज एच टेन्स टू 0 मायनस एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए आणि अपॉन एच. आता आपल्याला पाहिजे एफ डॅश ऑफ पाय बाय 2 मायनस पाहिजे इक्वल्स लिमिट ॲज h tends to 0 मायनस, सांगा a च्या जागी कोण आले सांगा, a च्या जागी पाय बाय 2 म्हणजे f ऑफ पाय बाय 2 प्लस h मायनस f ऑफ पाय बाय 2 अपॉन h इक्वल्स लिमिट ॲज h tends to 0 मायनस f ऑफ पाय बाय 2 प्लस h tends to 0 मायनस म्हणजे तुमचं h आता निगेटिव्ह आहे. मग पाय बाय 2 मध्ये एखादी निगेटिव्ह टर्म ऍड केली की ते पाय बाय 2 पेक्षा कमी होतात, कमी. मग एफ ऑफ पाय बाय 2 प्लस एच करता काय बघणार, तर बघा हे बघा, कारण याच्यात पाय बाय 2 किंवा त्याच्यापेक्षा कमी नंबर घ्यायचे. मग इथं लक्ष पाहिजे. मग हे एफ ऑफ समथिंग आहे, लक्षात ठेवा तुमचं एफ ऑफ समथिंग. बघा एफ एक्स म्हणजे साइन एक्स मायनस कॉस एक्स, मग एफ ऑफ समथिंग म्हणजे साइन समथिंग मायनस कॉस समथिंग. आता ह्याचा आन्सर काय येणार, साइन समथिंग मायनस cos समथिंग. तर समथिंग कोण होतं आपल्याकडे बघा, पाय बाय 2 प्लस एच, पाय बाय 2 प्लस एच. हे आता ह्याचा आन्सर झाला फक्त. परत बघा एफ ऑफ पाय बाय 2 प्लस एच, एच कसा आहे तुमचा, एच लेस दॅन 0 आहे म्हणजे निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह असताना पाय बाय 2 प्लस निगेटिव्ह तर ही पाय बाय 2 पेक्षा कमी होते का पाय बाय 2 पेक्षा जास्त होते, कमी. मग पाय बाय 2 पेक्षा कमी नंबर्स या फंक्शन करता घ्यायचे म्हणजे याच्याकडे. मग एफ ऑफ समथिंग म्हणजे साइन समथिंग मायनस कॉस समथिंग. हे बघा साइन सम, हे एफ ऑफ समथिंग आहे आपलं, एफ ऑफ समथिंग साइन समथिंग मायनस कॉस समथिंग मायनस. आता एफ ऑफ पाय बाय 2, एफ ऑफ पाय बाय 2 करता वरचं फंक्शन का खालचं फंक्शन, हे बघा इथं ग्रेटर दॅन पाय बाय 2, इथं इक्वल टू पाय बाय 2 बघा. मग एफ ऑफ पाय बाय 2 करता परत हेच फंक्शन. मग एफ ऑफ पाय बाय 2 म्हणजे तर साइन पाय बाय 2 मायनस कॉस पाय बाय 2, साइन पाय बाय 2 मायनस कॉस. हे जरा जमतं ना, हे मी आता जे सांगतोय ते, त्याला हे सगळे डिफरन्शिएबिलिटी सगळं सोपं जातं. फार काळजीपूर्वक लक्ष, मी तुम्हाला कंटिन्युटी चालू झाल्यापासून सारखं सांगतोय, याच्यावर फार व्यवस्थित लक्ष द्या, या पार्टवर. हे फार महत्वाचं लक्षात ठेवा. होल डिवायडेड बाय एच इक्वल्स लिमिट ॲज h टेन्स टू 0 मायनस, सांगा साइन ऑफ 90 प्लस थिटा. विचार करा ऑड मल्टिपल आहे का इव्हन मल्टिपल आहे, तर हे 90 चं ऑड मल्टिपल आहे. साइनचा कॉस होणार, कॉस h होणार, याचा आन्सर 90 प्लस समथिंग सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणार आन्सर पॉझिटिव्ह, मायनस हे मायनस कॉस ऑफ 90 प्लस थिटा, पुन्हा ऑड मल्टिपल आहे.
बघा हे मायनस साइन मी इथलं दिले, कॉस ऑफ 90 प्लस थिटा म्हणजे साइन थिटा म्हणजे साइन एच, पण 90 प्लस समथिंग म्हणजे सेकंड क्वाड्रंट, तिथं कॉस निगेटिव्ह म्हणजे येणार आन्सर निगेटिव्ह, म्हणून हे साइन काय झालं पॉझिटिव्ह झालं. मायनस साइन ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये साइन 90 0 आणि मायनस कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90 किती 1. नीट लक्षात द्या बरं. आणि अपॉन एच ॲज इट इज, अपॉन एच ॲज इट इज. जरा हे ब्रॅकेट सर मायनस मायनस तेवढं प्लस करून घेऊया. साइन एक्स तो चुकलंय का फक्त चेक करा. साइन एक्स मायनस कॉस एक्स आहे, साइन एक्स प्लस कॉस एक्स आहे. जस्ट मिनिट मला चेक करून घेतो. ओके सॉरी हा, इथं माझ्याकडे लिहिताना मिस्टेक झाली फक्त, कारण लिमिट पुढे दिसत नव्हतं मला. हे बघा चुकून साइन 90 म्हणजे 0, सॉरी साइन 90 म्हणजे 1 आणि कॉस 90 म्हणजे 0, असं हे मागं पुढे झालं फक्त, बस बाकी काही. साइन 90 चा आन्सर 1 आणि कॉस 90 0. सॉरी ते कसं होतं, इथं आधी कॉस होतं ना, ते कॉसचा आन्सर डोक्यात होतं म्हणून ते चुकून झालं. हा हे इकडच्या टर्म कडे बघून दिलं मी डायरेक्ट, बाकी काही नो प्रॉब्लेम. आता बरोबर आहे सर, कंटिन्यू. इथं लिहिलेलं फक्त कळते का बघा. लिमिट ॲज एच टेन्स टू 0 मायनस, हा हे कॉस एच ॲज इट इज, कॉस एच प्लस साइन एच, हा कॉस एच प्लस साइन एच, हे मायनस साइन आत गेल्यानंतर -1 आणि अपॉन एच. फक्त हे लिहिलेलं दिसते का बघा, कॉस एच प्लस साइन एच -1 आपण अपॉन एच. ओके ठीक आहे. आता पुढे कंटिन्यू, या साईडला मी कंटिन्यू करतोय. काय चालू आहे सांगा आपलं, लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह ऑन लाईट एक्स इक्वल्स पाय बाय 2, म्हणजे एफ डॅश ऑफ पाय बाय 2 मायनस इज इक्वल टू, हा लिमिट ॲज एच टेन्स टू 0, लिमिट ॲज एच टेन्स टू 0. सांगा आता हा जो साइन एच आहे की नाही, हा साइन एच हा जरा मी पहिल्यांदा साईडला घेतो, साइन एच ठीक आहे, साइन एच प्लस हे कॉस एच -1 जरा एकत्र करतोय मी आणि अपॉन एच आहे तसं लिहिलंय, अपॉन एच आहे तसं. फक्त बघा साइन एच आणि कॉस एच -1 जरा मागे पुढे केले आणि अपॉन एच आहे तसं ठेवलंय. आता इथं आधी मी सेपरेट डिव्हिजन करून घेतो. लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस का मायनस आहे बघा, अप्रोच लेफ्ट हँड हा मायनस, सेपरेट डिव्हिजन साइन एच अपॉन एच प्लस कॉस एच -1 आणि अपॉन एच इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0. हे आहे तसे राहू दे, तसं आन्सर 1 येणार आहे आपल्याला माहितीच आहे. पण पुढचा पार्ट बघा, मायनस साइन कॉमन काढतोय मी, मायनस साइन काय करतोय कॉमन, 1 मायनस कॉस एच अपॉन एच इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 मायनस साइन एच अपॉन एच ॲज इट इज. आता पुढची ऍडजस्टमेंट मिळेल, 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर हाफ म्हणजे अँगलचा हाफ आणि अपॉन एच मात्र आहे तसे, अपॉन एच आहे तसे. ठीक आहे. लिमिट ॲज एच टेन्स टू 0 मायनस साइन एच अपॉन एच ॲज इट इज मायनस 2 इंटू ब्रॅकेट, नीट लक्ष द्यायचं, साइन एच बाय 2 अपॉन एच त्याचा कॉमन स्क्वेअर. नीट लक्ष द्या मी काय काय केले, 2 बाहेरच ठेवलाय, साइन एच बाय 2 चा स्क्वेअर बघायचा आहे, खाली एच असून एच तिथं आपल्याला काय दिसतं आपल्याला, तर त्याचा स्क्वेअर मी एक्स्ट्रा केलेला दिसतोय. मग नेहमीप्रमाणे आपली अँगल ऍडजस्टमेंट करतो मी, नेहमीप्रमाणे अँगल ऍडजस्टमेंट करतो, बाय 2 करतो. विचार करा, एच स्क्वेअर बाय 4 घेतले, एच असताना एच स्क्वेअर बाय 4 म्हणजे एक एच मी खाली एक्स्ट्रा घेतलाय आणि बाय 4 पण घेतले, म्हणजे कॅन्सलेशनला मला लागतील एच बाय 4. हे कळत नाही बरं का, नीट लक्ष द्या. एच चा स्क्वेअर होईल, एच असताना सुद्धा एच चा स्क्वेअर होईल, मग तो एच एक्स्ट्रा कॅन्सलेशनला नको करेल. ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स. आता लिमिट घ्या, साइन अँगल अपॉन अँगल 1
-2 इंटू ब्रॅकेट साइन अँगल अपॉन अँगल 1 त्याचा स्क्वेअर इंटू h/4 म्हणजे 0/4 कारण आता h न्यूमरेटर मध्ये येते. आता मायनसच्या समोर सगळ्या प्रोडक्टचा पार्ट आहे आणि इंटू 0 असल्यामुळे फायनल आन्सर 0 एवढ्या पार्टचा 1 मात्र आहे तसे म्हणजे f' ऑफ π/2 मायनस f' ऑफ π/2 मायनस लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह तुमचा किती आला तर तो 1 आला. हा झाला लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह. आता आपण राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह बघणार मग डिफरन्शिएबल आहे की नाही ठरवणार मग कंटिन्युटीचा पुढे विचार करणार. ठीक आहे हे झालं तुमचा लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह. आता आपण राईट हँड साइडचा डेरिव्हेटिव्ह पाहणार आहोत. मग f' ऑफ π/2 प्लस f' ऑफ π/2 a च्या जागी फक्त डायरेक्ट π/2 वापरला तुम्ही. लिमिट आहे h टेंड्स टू 0 प्लस सांगा फॉर्म्युला काय असतो f ऑफ a प्लस h. a म्हणजे कोण आहे π/2 f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a a म्हणजे कोण π/2 आणि अपॉन काय सांगा h इक्वल्स लिमिट आहे h टेंड्स टू 0 प्लस सांगा f ऑफ π/2 प्लस h आहे h 0 प्लस म्हणजे राईट हँड साइड कडनं येतो हे तुमचा h पॉझिटिव्ह आहे. h पॉझिटिव्ह आहे म्हणजे π/2 प्लस समथिंग आहे म्हणजे हा पार्ट π/2 पेक्षा जास्त आहे मोठा आहे म्हणजे तुम्ही इथं पाहणार. मग f ऑफ समथिंग जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल fx इथे आहे हे fx मग fx म्हणजे 2x minus 5 plus 1 मग f ऑफ समथिंग म्हणजे काय ट्वाइस समथिंग मायनस पाय प्लस 1. आता हे माझं समथिंग आहे इथं रिप्लेस करा बघा ट्वाइस समथिंग हे समथिंग मायनस पाय प्लस 1 हा झाला हा पार्ट मग आमचं समथिंग काय होतं बघा π/2 प्लस h मायनस f ऑफ π/2 एक्झॅक्ट π/2 आपण इथे घेतो त्यामुळे या फंक्शन कडे बघायचं. हेच तर कळलं म्हणजे याच्यामध्ये f ऑफ π/2 कुठं वर बघायचं का खाली बघायचं. ब्रॅकेट मध्ये sin π/2 मायनस cos π/2 होल डिवाइडेड बाय h as it is इक्वल्स लिमिट as h टेंड्स टू 0 प्लस सांगा 2 ने ओपन करा बरं 2 2 कॅन्सल पाय प्लस ट्वाइस h मायनस पाय प्लस 1 हा झाला पहिला पार्ट मायनस हे साइन 90 आहे साइन 90 ची व्हॅल्यू 1 मायनस कॉस 90 म्हणजे 0 अपॉन h as it is प्लस पाय मायनस पाय कॅन्सल मायनस साइन आत गेल्यानंतर आधी लिहितो वाटलं तर लिमिट as h टेंड्स टू 0 प्लस हा ट्वाइस h प्लस 1 आणि मायनस 1 होल डिवाइडेड बाय h कॅन्सल म्हणजे लिमिट as h टेंड्स टू 0 प्लस ट्वाइस h अपॉन h शिल्लक नाही म्हणजे तुमचा हा डेरिव्हेटिव्ह मला f' ऑफ π/2 प्लस हा डेरिव्हेटिव्ह 2 आला 2 फक्त 2 आला. आणि मगाशी बघा लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह 1 आला होता बघा 1 तुम्ही हो तर परत व्हिडिओ पुन्हा पाहतात तुम्हाला कळेल म्हणजे लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह इक्वल नाही आहेत. मग सिन्स f' ऑफ π/2 मायनस नॉट इक्वल्स f' ऑफ π/2 प्लस fx is not differentiable at x equals π/2 डिफरन्शिएबल नाही. आता कंटिन्युअस आहे की नाही आपण चेक करूया. एक लक्षात द्या की जर समजा हा शब्द इथं नसता म्हणजे हे दोघं जर सेम आले असते आणि fx is differentiable at x equals π/2 म्हणलं असतं तर कसलाही विचार न करता आपण कंटिन्युअस at x equals π/2 देखील म्हणलेलं असतं. म्हणजे एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस बट एव्हरी कंटिन्युअस फंक्शन नीड नॉट बी डिफरन्शिएबल असेलच असं सांगता येत नाही. मे बी ऑर मे नॉट बी. आता मगाशी तुम्ही पाहिलं की नाही याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये की डिफरन्शिएबल नव्हतं ह्याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये डिफरन्शिएबल नव्हतं पण ते कंटिन्युअस मात्र होतं. मग तसंच आपल्या बाबतीत आता काय सांगा हे डिफरन्शिएबल नाहीये फक्त कंटिन्युअस आहे की नाही हे आता आपण नेहमीप्रमाणे काय करूया चेक करून घेऊया याच्यामध्ये. ठीक आहे ओके. आता आपण चेक करणार कंटिन्युटी. कंटिन्युटी ऍट
एक्स इक्वल्स टू आपल्याला चेक करायची. लेफ्ट हँड साइड लिमिट, राइट हँड साइड लिमिट. लिमिट बरं का, बघा लिमिट ॲज ॲट एक्स इक्वल्स टू नाही पाय बाय टू आहे, सॉरी ॲट एक्स इक्वल्स पाय बाय टू. हा लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय टू मायनस ऑफ एफ एक्स इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय टू मायनस, सांगा पाय बाय टू पेक्षा कमी व्हॅल्यूज इथे घेतलेत आणि ते फंक्शन आहे तुमचं साइन एक्स मायनस कॉस एक्स. कुठे डिनॉमिनेटर झिरो होत नाहीये, डायरेक्ट पाय बाय टू रिप्लेस करा. इक्वल साइन पाय बाय टू मायनस कॉस पाय बाय टू. साइन 91 मायनस कॉस 90 0 म्हणजे तुमचं लेफ्ट हँड साइड लिमिटिंग व्हॅल्यू किती आली 1. आता इथंच मी राइट हँड साइड लिमिट घेतोय. बघा लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय टू प्लस ऑफ एफ एक्स इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू पाय बाय टू प्लस, चला एफ एक्स काय बघा, एफ एक्स पाय बाय टू पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज इथे आहेत बघा. ब्रॅकेट मध्ये 2x मायनस पाय प्लस 1. एक्स ला पाय बाय टू रिप्लेस करा. 2 इंटू ब्रॅकेट पाय बाय टू मायनस पाय प्लस 1. हे 2 कॅन्सल होतील. पाय मायनस पाय प्लस 1 पाय कॅन्सल होतील म्हणजे आन्सर आलं 1. बघा लेफ्ट हँड साइड अप्रोच 1, राइट हँड साइड अप्रोच 1 म्हणजे फंक्शन कंटिन्युअस आहे. सिन्स लिमिट ॲज x tends to pi by 2 minus of fx is equal to limit as x tends to pi by 2 plus of fx, comma fx is continuous at x equals pi by 2. म्हणजे आता हे दुसरं एक्झाम्पल आहे ज्यात तुम्हाला मी काय दाखवलं सांगा, डिफरन्शिएबल नाहीये पण कंटिन्युअस आहे. डिफरन्शिएबल नाहीये पण कंटिन्युअस आहे. त्यामुळं डिफरन्शिएबल नसेल तर कंटिन्युअस मे बी ऑर मे नॉट बी. आता अजून एक मागे एक्झाम्पल दोन बघा. हे दोन एक्झाम्पल सोडून स्टेप फंक्शनचा एक प्रॉब्लेम होतो बघा. ॲट एक्स इक्वल्स टू मुद्दा म्हणून काढून बघा. ते डिफरन्शिएबल नाहीच आहे ॲट एक्स इक्वल्स टू, ते कंटिन्युअस पण नाही. कारण स्टेप फंक्शनचा ग्राफ हा कधीही कंटिन्युअस नसतो. त्यामुळे डिफरन्शिएबल पण नाहीये ॲज वेल एज कंटिन्युअस पण नाहीये. पण हे एक्झाम्पल कसं आहे सांगा, डिफरन्शिएबल नाहीये पण कंटिन्युअस आहे. म्हणजे डिफरन्शिएबल असेल तर 100% कंटिन्युअस, पण डिफरन्शिएबल नसेल तर मे बी और मे नॉट बी कंटिन्युअस. हे लक्षात ठेवा, ही लाईन फार महत्वाची. ओके, नाउ लास्ट क्वेश्चन 9th. हा आणखी थोडासा वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आहे बरं का, लिहायला थोडासा वेगळा आहे. बघा एक्झामिन कारण सांगतो त्याचं तुम्हाला, तिथं लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड हा अप्रोचच नाही. प्रॉब्लेम वाचल्यावर तुम्हाला कळेल. बघा एक्झामिन द फंक्शन एफ एक्स इक्वल्स एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ 1/x फॉर एक्स नॉट इक्वल 0 इक्वल 0 for x equals 0 for continuity and differentiability at x equals 0. हे तुम्हाला फंक्शन चेक करायचं. म्हणजे हा तुम्हाला इथं आता मला सांगायचं लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड अप्रोच नाहीये, लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यूचा पार्ट आहे थोडक्यात. त्यामुळं उलट लहान आहे हा प्रॉब्लेम. ते दोन दोन अप्रोचेस न बघता एका अप्रोच मध्ये तुमचा आन्सर संपणार. आपण पहिल्यांदा डिफरन्शिएबिलिटी चेक करूया ऍट एक्स इक्वल्स 0. बघा फक्त लिहायचा टाइम थोडा चेंज होणार आहे. डिफरन्शिएबिलिटी ऍट एक्स इक्वल्स 0 आपण चेक करू. आधी साधा डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आपण लिहूया. सांगा बाय फर्स्ट प्रिन्सिपल सांगा एफ डॅश ऑफ एक्स चा आन्सर सांगा. एफ डॅश एक्स इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ एक्स अपॉन एच. तोच फॉर्म्युला नंतर तुम्ही एफ डॅश ऑफ ए केला. ए इथं ए मग लेफ्ट हँड साइड अप्रोच करता आणि राइट हँड तोच फॉर्म्युला तुम्ही फक्त वापरत गेला. आता आपल्याला इथं ऍट एक्स इक्वल 0 पाहिजे, म्हणजे थोडक्यात एफ डॅश ऑफ 0 पाहिजे. काय काय चेंजेस होणार सांगा. लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ 0 प्लस एच
मायनस एफ ऑफ 0 सॉरी एक्स ला 0 आणि अपॉन काय सांगा एच इक्वल्स लिमिट एज एच टेन्स टू 0. ठीक आहे, सांगा एफ ऑफ 0 प्लस एच अरे म्हणजे एफ ऑफ एच मायनस एफ ऑफ 0 राहू देत आहे तसे आणि अपॉन एच. आता मला सांगा एफ ऑफ एच करता तुम्ही काय बघणार तर हे बघा हे तुमचं एफ एक्स फंक्शन आहे. तो सर हे का बघत नाहीये, अरे ऍट एक्स इक्वल 0 ते फंक्शन आहे, इथं एच टेन्स टू 0 आहे म्हणजे एच नॉट इक्वल 0. मग एफ ऑफ 0 च्या मी पाहणार आहे की एक्स इक्वल 0 असं ह्याच्याकडे पाहणार आहे की आता मला एफ ऑफ एच पाहिजे म्हणजे ह्याच्याकडे बघायचं एफ ऑफ एच. एफ एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस इंटू कॉस ऑफ 1 बाय एक्स. मग एफ ऑफ एच म्हणजे काय एच स्क्वेअर इंटू कॉस ऑफ 1 बाय एच लिमिट एज एच टेन्स टू 0. हा एफ ऑफ एच म्हणजे काय सांगा एच स्क्वेअर इंटू कॉस ऑफ 1 बाय एच. ठीक आहे, मायनस आता एफ ऑफ 0 आता इथं बघणार मी हे बघा एफ एक्स इक्वल 0 फॉर एक्स इक्वल 0 म्हणजे एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू थोडक्यात काय सांगा 0 आहे आणि अपॉन एच. आता याच्या पुढची स्टेप फार महत्त्वाची आहे बघा पुढच्या दोन स्टेप्स बघा लिमिट एज एच टेन्स टू 0 एलएचएस मध्ये एफ डॅश ऑफ 0 आहे डावीकडे एफ डॅश ऑफ 0 बघा हे मायनस 0 असल्यामुळे हीच टर्म राहणार आहे एक एक एच तुमचा काय राहणार आहे कॅन्सल होणार आहे. लिमिट एज एच टेन्स टू 0 ऑफ एच इंटू कॉस ऑफ 1 बाय एच शिल्लक आहे एच इंटू कॉस ऑफ 1 बाय एच इज इक्वल टू लिमिट एज एच टेन्स टू 0 या दोन टर्म्सचा प्रोडक्ट आहे ना प्रोडक्ट त्यामध्ये मी एच चं लिमिट सेपरेट इंटू लिमिट एज एच टेन्स टू 0 ऑफ कॉस ऑफ 1 बाय एच ही टर्म मी सेपरेट करतो. काय दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे लिमिट सेपरेट केले. आता इथं काय नाही सरळ सरळ न्यूमरेटर मध्ये 0 आहे त्यामुळे 0 रिप्लेस केले आणि याला म्हणायचं एच टेन्स टू 0 म्हणजे एच 0 च्या जवळपास चाललाय तेव्हा कॉस ऑफ 1 बाय एच एच एक्झॅक्ट 0 नाहीये एच 0 च्या जवळपास चाललाय. मला सांगा आपण एच ला 0 कधी रिप्लेस करतो त्यातला 0 अपॉन 0 फॉर्म गेल्यानंतर किंवा नुसते न्यूमरेटर मध्ये 0 नुसते न्यूमरेटर तेव्हा इथे न्यूमरेटर मध्ये नाहीये म्हणजे अजून तुम्ही अप्रोच टुवर्ड्स 0 चाललाय तुमचा पण अजून 0 नाही. त्यामुळे कॉस ऑफ असा कोणता तरी अँगल आहे 1 अपॉन सर्टन नंबर आहे तिथं 0 च्या खूप अलीकडचा. मग हा कॉस ऑफ सर्टन नंबर एखादा रिअल नंबर असणार आहे ना कॉस ऑफ कुठला तरी एक अँगल आहे अगदी कॉस 0 असेल तरी 1च येणार आहे की नाही त्याचा आन्सर. त्यामुळं इथं हा जो नंबर आहे तो एनी रिअल नंबर बिटवीन -1 and +1 कारण कॉस ची व्हॅल्यू नेहमी -1 आणि +1 च्या दरम्यान असते. लक्षात कॉस ची व्हॅल्यू नेहमी -1 आणि एनी रिअल नंबर मल्टिप्लाइड बाय 0 म्हणजे 0 आलं. थोडक्यात एफ डॅश ऑफ 0 तुमची त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला त्यांनी 0 दिली आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू त्यांनी 0 ऑलरेडी दिलेलीच आहे तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे काही का असताना 0 कमी पण त्याला व्हॅल्यू आली ना देअरफॉर एफ एक्स इज डिफरन्शिएबल ऍट एक्स इक्वल 0. मग डिफरन्शिएबल आहे म्हणल्यावर ते 100% कंटिन्युअस आहे. देअरफॉर एफ एक्स इज कंटिन्युअस ऍट एक्स इक्वल्स 0. तर इथपर्यंतच फक्त तुमचा आता इथं एक्सरसाइज तुमचा 9.1 हा संपलेला आहे आणि 9.1 मध्ये पहिले जे दोन क्वेश्चन्स होते हे डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल कसे मिळवायचे होते. हा जो सगळा पार्ट आपण इथपर्यंत पाहिला तो रिलेशनशिप बिटवीन डिफरन्शिएबिलिटी आणि कंटिन्युटी असा पार्ट होता. याच्यानंतर जो डेरिव्हेटिव्ह होता इथनं पुढे प्रचंड सोपा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कधीही फर्स्ट प्रिन्सिपल लागणार नाही. हे रिलेशनशिप बिटवीन कंटिन्युटी हे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह तुम्हाला यायला पाहिजेत आणि त्यासाठी तुमचे फॉर्म्युले फार चांगले पाठ पाहिजेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स असं पटकन सांगता आलं पाहिजे. मी एक व्हिडिओ आपण त्याच्यासाठी केलेला आहे जिथं आपल्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ करून घेतलेले आहेत.
हे फॉर्म्युले फार काळजीपूर्वक पाठ करा, कारण इथून पुढे तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे ते फार सोपं असतं, लक्षात ठेवा. हे जे आहे ते अवघड होतं. ह्याच्याबरोबर मात्र डिफरन्सिएशन 12वी पर्यंत एकदम सोपं आहे, कुठेही डेरिव्हेटिव्ह अवघड नाहीये. पण तुमचे फॉर्म्युले काय पाहिजेत, पाठ पाहिजेत तरच. लक्षात आलं. आता नेक्स्ट पिरियडमध्ये आपण 9.2 सुरू करणार आहोत. त्याआधी तुम्ही x⁻n पासून किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट पासून कोशंट रूल पर्यंत सगळे फॉर्म्युले 10 वेळा लिहून काढा, पाठ करा, आणि मगच पुढचं एक्सरसाइज 9.2 तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. टिल देन गुड बाय.